हॅलो सगळ्यांना. बघा आता वाजलेले आहे 1:30 आणि जेवण व्हायचे आहे. साहिल का बरं नाही जेवत त्यालाच विचारू. आणि डेकोरेट पण केलेला होता. हा टेबल पण नाही उचलत आहे तो. आपण त्यालाच विचारू का बरं नाही उचलत. चल साहिल ये रे इकडे ये. हा टेबल का नाही उचलत आहे तू? मग उचलत आहे तू. कधी उचलते? किती दिवस झाले? कोण नाही टाइम मिळत? कोणता एवढं बिझी आहे? आज सायंकाळी ते हटलं पाहिजे, कारण की तो माझ्यासोबत आला पाहिजे तिथं बसासाठी. नाही ते लाइटिंग काढायची आणखी. कधी काढायची? मी काढ. मग सांगितलं मला लोक. हो ते तर देईन. पहिले जेवण कधी करते तू आता? अरे किती वाजले बाळा, चल ना जेवण करणं. आता माझ्या सर्व काम पण आणि दुकानात पण जायचं. मी जाऊ एकटी? हा खरंच? ठीक आहे मग तू नाही येशील? किती मस्तीखोर झाला रे साहिल तू. चला आता मी जेवण करते. हा जेवण नाही तर नाही जेवण. उपाशी राहतो आता काहीच कर. तर मग जेवण करणं आहे ना पहिले अगोदर. नंतर करशील बाळा. जेवण नंतर करते. हा काम नंतर नव्हता. चल आता मी जेवण करून घेते. आणि हा डेकोरेशन कधी काढते का काढता सर तसंच पडलेलं आहे. काही कळत नाही आता. पोरांचा काही कळत नाही मला. पूर्ण म्हणा हातपाय जोडा असं काम आहे. काय झालं रे वाडा? कचरावालाही आता जेवण ठेवून देते बाहेर. कचरावाला येतो 4 वाजता. डस्टबिन नेऊन ठेवून देते बाहेर. काय झाला? काय माहिती कधी येते काय येते तर माहिती नाही. चला तुम्ही पण माझ्या बरोबर फिरत राहा. कुठे पण. चला आता मी जेवण करते. बघा मी आता चली दुकानातून आणि कुकर लावलाय. कुकरमध्ये अंडे उकडायला मांडले आणि त्याच्यामध्ये मी लसूण साफ करून घेते. चला मी पहिले लसूण साफ करून घेते आता. आणि हा जो आहे टेबल हटवायचा आहे तो आता साईड आल्यानंतर बघू. चला बघा अंडे पण उकडून झाले आणि हे अंडे फ्राय केले तिखट मीठ टाकून हे तसे खायला. आणि हे किती 7 अंड्याची भाजी आणि इथे आपला हा मसाला शिजत आहे. मसाला शिजला म्हणजे अंडे टाकले. चला या तुम्ही पण आता देते आरचीला खायला. या तुम्ही पण अंडे खायला. घे गा आरची, घे ना ग. चला या तुम्ही पण. मी आता अंडे खाऊन घेते. एकच खाणार, जास्त नाही. अंडा पण खाऊन झालेला आहे. एकच अंडा खाल्ला. आणि आता करते पोळ्या. छान लागते पण अंडे फ्राय केलेले. आणि आता करते पोळ्या. अंड्याची भाजी व्हायची. तो मसाला शिजत आहे. मसाला शिजला की थोडंसं पाणी टाकून जेवढा ग्रेव्ही लागते तेवढा कर आणि अंडे टाकायचे. बस जास्त पोळ्या टाकायच्या नाही. 6 पोळ्या टाकायच्या बस. सकाळच्या पोळ्या आहेत. चल आजी तू खात नाही का? आजीची तब्येत नाही आहे. आजीला नेहमीच काही ना काही सुरूच राहते तिचं मला. आजीचं सुरूच राहते. डोकंच दुखन तर सर्दीच होईल, तर पायच दुखेल, तर हातच दुखते. तिचं चालूच राहते आजीचा. 2 दिवस झाले तुला सर्दी आहे का? आहे ना?
2 दिवस झाले तिला सर्दी आहे तर. आणि त्याच्या अगोदर डोकं दुखत होतं तुझ्यावाला. आणि आता नाही दुखत आहे ना तेवढा. काही ना काही म्हणजे असं तिचं चालूच राहते. आणि आता ती म्हणते की मी जेवण पण नाही करत, जास्त जेवण पण नाही करणार. अंडे खाईन तर जेवण नाही होणार म्हणते. खूपच नाजूक आहे पण आजी आधीपासूनच. तरी पण तिला एक काम नाही सांगत. आणि मी जेव्हा दुकानात जाते तेव्हाच फक्त ती भांडे घासून ठेवते. ते जास्त भांडे नाही राहत, 2-4 भांडे राहते बस तेवढंच. आणि घरी असली की एकही काम नाही करत. नुसतं आराम. तरी खूप नाजूक झाली आहे माझी बाई. काय माहीत केव्हा ते थोडीशी असं असते आहे तोपर्यंत कोणाकडे सुख पाहणार आहे ते आईसमोरच. आराम, ओनली आराम. मी पण तिला काही काम सांगत नाही, कारण ती नाजूक असल्यामुळे आणि एकदम बारीक पण आहे ती. मी तिला जास्त काम नाही सांगत. तर सांगते तिला काम मी. ती खोटी बोलते रे भगवान. खरंच सांगते, मी तिला एक काम नाही सांगत. सगळे कामं करून जाते मी पूर्ण A to Z. एक काम नाही ठेवत. फक्त ते अगं तुला काही कामवाली बाई म्हणत आहे का? घरचे कामं करायला का कामवाली बाई म्हणतात का कोणी? म्हणजे मी कामवाली बाई आहे असंच म्हणण्याचा अर्थ आहे ना तुझ्याला? मी कामवाली बाई आहे. अरे पूर्ण A to Z कामं, असं एक कामं नाही. फक्त भांडेच राहते फक्त. आणि तेही जास्त भांडे नाही राहत. सगळं मी भांडे कुंडे. फक्त ताट राहते. तिची एक ताट ना माझी एक ताट ना. सगळी 2च ताट राहते. आणि तुझा टिफिन. आणि ते तर भात भाजीचे हे गंज वगैरे काढतच नाही. जसं आहे तसंच ठेवते. जाऊ दे म्हटलं तेवढंच. आणि आमचं इकडले आता रेली गेली आणि वाघ होते मस्त 4-5. बघा आता ते समोर तुम्ही आता व्हिडिओ कशी आहे तर. जेवण करतो. सारी तुला जेवण नाही करायचं? कसा झोपला आहे रे तू? माझ्या जागावर बसते ना ते. तुला हात कोणता पाहिजे घालते? हां कुठलं पेन आहे? कोणता फिक्स आहे ना? अंडे खाल्ला फ्राय केलेले? ऑमलेट नाही भेटलं. ऑमलेट नाही का? मग रविवार का ब्रेड आमलेट. चालते काय कुठे जागा खूप आहे. टेन्शन नको. म्हणजे रात्री करायची ब्रेड ऑमलेट. म्हणजे स्वयंपाक काही करणार नाही. तर रात्री काही तेवढं हेवी जेवण पण नाही पाहिजे. हलका फुलका.
मी हा तुला खाऊ मी खाणार चला आता आम्ही जेवण करते आणि साईडला काही सोपा आणलेला नाही. कधी आणशील साईडला कधी नाही, उद्या आणू सकाळी. आता संडे शिवाय काही सोपा येत नाही. संडे पक्का. संडेला आपण सॅटरडे लवकर येतो ना, तर लवकर पण आल्यावर कसं निघायचं काम. संडेला पक्का चला आणि ब्लॉग माझ्या कंटिन्यू पहा. चालू काय ब्लॉग आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय आणि गुड नाईट.